आता आपण पोहोचलो आहे मित्रांनो इथं शनिवार वाड्यापाशी. समोरासमोर तिकीट वगैरे काढूया इथं आणि आतमध्ये जाऊन एक्सप्लोर करूया शनिवार वाडा. तर लेट्स गो. असं मोठंच्या मोठं गेट आहे शनिवार वाड्याचं, तुम्ही बघू शकता. दोन असे खिळे लावलेत. आतमध्ये एंट्री करायच्या आधीच एकदम तटबंदी. आपल्याला इथं स्कॅन करावं लागेल तिकीट. तुम्ही ऑफलाईन पण काढू शकता, ऑनलाईन पण काढू शकता. हे 20 रुपये तिकीट असते. चला स्कॅन करून जाऊया. आपण आता एंट्री घेतली इथं शनिवार वाड्यामध्ये. तर चला एक्सप्लोर करूया इथं शनिवार वाडा. चला नेमका शनिवार वाड्याचा एक्सपिरियन्स कसा असतो. इथं पूर्ण असं जुन्या काळातलं बांधकाम वगैरे आहेत. इथून असं सगळं लाकडी बांधकाम जुनं जळालेलं. आणि हा मेन एंट्रन्स तुम्हाला वर पण जाऊन दाखवतो. हे असं लाकडे आहेत. फाउंटेन सध्या तर चालू नाही. पूर्ण असा 7 मजली वाडा होता आणि त्याला आग लागली आणि पूर्ण जळून गेला. इथं तुम्ही बघू शकता पेशव्यांची फॅमिली ट्री ऑफ पेशवाज, बाजीराव, चमाजी या अशी माहिती दिली इथं. आणि ह्या बाजूला पेशव्यांची सेमच आहे. आणि हे असं झाड एकदम या बाजूने वर आले की तुम्हाला हे असं व्ह्यू दिसेल. आणि हे झाड आणि ह्या बाजूने इकडं गेलं की इथून असा संध्याकाळचा शो होतो पाण्याचा. पुष्पराणी आहे, पुष्कराणी फाउंटेन. आणि समोर अशा बसायला जागा आहेत भरपूर. संध्याकाळचं शोच तिकीट असतात काहीतरी 100-500 रुपये तिकीट असेल. इथं हे जुनं झाड. आपण पहिले त्या बाजून जाऊ आणि इकडून असं सावलीला बसायला इकडे ह्या बाजूला. इथून आपण इथे आलोय ह्या बाजूने. इकडं इथं वॉशरूम होतं म्हणतात या बाजूला. एकटं फिरण्यात काय मजा नाही. इथं पण आपल्याला मित्र नाही तर कोणतरी सोबत पाहिजे. त्यासोबत मजा करत करत फिरायला. इथं काय लिहिलंय, गोंदूबाईचे रेसिडेन्सी गोदाबाई राहतो तिथं. गोंदूबाई काय ते. ह्या बाजूला जाऊया. एकदम पुण्यात एकदम सेंटरमध्ये हा शनिवार वाडा. पुण्याच्या एकदम सेंटरमध्ये. भरपूर ऊन लागत होतं मित्रांनो आपल्याला, त्याच्यामुळं आपण थोडं सावलीत बसलो इथं. मस्त सावली, भरपूर झाड आहे इथं शनिवार वाड्यामध्ये. बसायला काय जागाच जागा आहे. त्या बाजूला गेलं तर तुम्हाला जास्तीत जास्त झाड मिळतील बघायला. आपण थोड्या वेळ बसूया, रेस्ट करूया आणि परत एकदा एक्सप्लोर करायला सुरुवात करूया शनिवार वाडा. ही आहे शनिवार वाड्यामधली ह्या बाजूची जागा, जिथं भरपूर झाडं आणि सावली आहे. आणि शनिवार वाड्याच्या कडं एकदम अशा भिंती बांधल्यात पूर्ण एकदम चौकडनं. त्याच्यावरून आपण चालू पण शकतो. पाण्याचे टाके वगैरे आहेत तिथं. ही अशी जागा आहे खालची. आणि ह्या शनिवार वाड्याला 5 गेट आहेत. शनिवार वाड्यामधलं सगळं जळून गेलं. सगळं फक्त दगडं राहिले. दगडाचं जेवढं स्ट्रक्चर होतं तेवढं राहिलं. बाकी सगळं जळून गेलं. आणि फाउंटेनचं परत बनवलं आहे काय माहिती का पहिल्यापासूनच आहे. हा मोठा फाउंटेन दिसतोय. चला याची माहिती दाखवू आपण तुम्हाला. या बाजूला गेलं तर तुम्हाला माहिती आहे. इथं हा आहे तो सगळ्यात मोठा फाउंटेन शनिवार वाड्यामधला. हजारी कारंजे.
हे असं शनिवार वाड्याचं दृश्य. मस्त मस्त झाड लावले त्या बाजूला. सगळीकडे फॉरेनर लोक वगैरे बघायला येते तिथं. लॉन वगैरे आहेत. पाणी आत्ताच सोडले. वर जाऊया आपण. इथं बघू शकता तुम्ही सगळीकडे सावली सावली. त्या काळातले झाड आहे सगळे. ते वड्याचं झाड, हे सगळे झाड. ही सगळी खालची बाजू फिरून झाली की तुम्हाला ह्या एकदम हे एंट्री गेटच्या राईट साईडलाच पायऱ्या बनवलेल्या आहेत मोठ्या मोठ्या. त्या तुम्हाला दाखवतो. हे बघा, ह्या पूर्ण असं स्टीप पायऱ्या आहेत. ह्याच्यावरून पाय ठेवायलाच भरपूर कठीण आहे. उंच उंच पायऱ्या आहेत ह्या. आणि ह्या भिंतीतनं आवाज येतोय, काका आम्हाला सोडा, काका आम्हाला सोडा. काय म्हणते ते, काका आम्हाला वाचवा. 4-5 पायऱ्या चढून आपण वर पोचतो इथं. वरून हा असा नजारा असतो. वरती पूर्ण असं ॲस्थेटिक बनवलं. त्या बाजूला बघायला गेलं तर तुम्ही सगळी पूर्ण अशी बॉर्डर कडकडे शनिवारवाड्याची आहे. इथून आपण खाली जाऊया. शनिवारवाडा आपला फिरून झालेला आहे. आता बाहेर निघूया आणि दगडूशेठच्या दर्शनाला जाऊया. मोठं दर्शन. त्या बाजूने आपण बाहेर पडूया मस्तपैकी. आता शनिवारवाडा फिरून झालेला आहे मित्रांनो. हा असा आता 1-1.5 किलोमीटर इथून गणपतीचं मंदिर आहे. मंदिराकडे जाऊया, दर्शन वगैरे घेऊया. दर्शन आणि जाऊया आपल्या रूमला. चला थोडा आता ऊन लावायला लागलं, रस पिऊया. वगैरे पिऊन झाला आपल्या मित्रांनो. आता आपण चाललो इकडे दगडूशेठच्या मंदिरापाशी. दगडूशेठचं मंदिर इथून काहीतरी 100 मीटरच्या आसपास असेल. चल नेमकं बघूया आपण राम मंदिराचं कसं डेकोरेशन केलं. म्हणतोय राम मंदिरच म्हणतोय आपलं, रामनवमीचं. प्रत्येक फेस्टिवलला काही ना काहीतरी डेकोरेशन केलेलंच असते दगडूशेठ. तर आता जय श्रीरामचं केलेलं आहे मस्तपैकी. पूर्ण असं राम मंदिराचं डेकोरेशन केलंय. त्याचा एक क्लिप काढूया आपण. आपल्या दगडूशेठ फिरून झाले. समोरून बस आली, बसमध्ये जाऊया आपण. हे असं दगडूशेठचं मंदिर सजवलंय. बघूया बसमध्ये बस शकतो आपण. आणि समोर डीजे चालू आहे. आपण उतरलो बसमधनं. चला तुम्हाला डेकोरेशन दाखवतो रामनवमीचं. हे असं आहे डेकोरेशन, बघू शकतो तुम्ही. सूर्यफुलाने सजवलेलं आहे पूर्ण. मित्रांनो आता माग बस थांबल्या असतील कारण की डीजे चालू झालं तिकडे मागं. त्यामुळं आपल्याला पर्याय नसल्यामुळे मेट्रोनी प्रवास करावा लागेल. आता आपण पोचलोय सध्या मेट्रो स्टेशनला. चला जाऊया मेट्रोने स्वारगेटला. मित्रांनो आता मेट्रो आली, आपण जाऊया मेट्रोने. पोचलोय इथं स्वारगेट स्टेशनला. तुम्ही स्वारगेट स्टेशन बघू शकता. पूर्ण असं गोल बनवलंय. आपण जाऊया वरी आता. आपण आता पोहोचलेलो आहे स्वारगेट मेट्रो स्टेशनच्या बाहेर. इथून आपल्याला कात्रजसाठी बस पकडावं लागेल आणि आपल्याला घरी जावं लागेल. चला बस पकडून आपण जाऊया आपल्या रूमवर. मित्रांनो आपण रूमवर पोहोचून मस्तपैकी एक झोप काढली. झोप काढून आपण चाललोय आता डीमार्टला आपल्या रूममेट सोबत. तर चला डीमार्टचं शॉपिंग वगैरे करूया. थोडं सामान संपलेलं.
आपल्याला अजून एक मित्र भेटलेला आहे. आपण जाऊया डीमार्टला 3 जण. राहू दे चल काढतो पाय हो काढतो चल काय नाही निघालं तरी काय झालं पाचशे व्हायचं इकडच्या बाजूचं नाही निघत निघाल्या आधी इथं आलोय आपण डीमार्टच्या पार्किंगला. पार्किंग वगैरे लावूया जाऊया. या बघा या बघा या बघा. मालदी के विचारतं काय निम पोट आपल्या इथंच भर निम पोट इथंच भरायचं. चल लसूण संपल्याला कुठली पण वस्तू घ्या फक्त 100 रुपये. लाल आहे हिरवा आहे निळा आहे पिवळा आहे फक्त 100 रुपयाला. अरे ती बनेल कशाला घ्यायचं. कुठं शोध ना तसं ही काय घे की मग. कुठं दुसरा कलर शोध हे बघ अजून दुसरं देवढं खुलून आला. रडत माझ्याकडे आपण पोहोचलोय रूमवर. आजचा ब्लॉग आपण इथं संपूया. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.